नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज भरपूर दिवसातून आपण बेसिक इंग्लिश ग्रामरचा एक्सरसाइज बघतोय. तर वेळ न वाया घालवता आपण डायरेक्ट एक्झाम्पल्स कडे जाऊया. तर बघा, पहिले एक्झाम्पल आहे, ही थॉट दॅट ही इज द ग्रेटेस्ट मॅजिशियन इन द वर्ल्ड अँड व्हॉट इज द इन्स्ट्रक्शन फॉर दिस सेंटेन्स, चेंज इन टू CD and we can also write PD. So what is meant by CD and PD? We know what is meant by CD and PD. So we have to change the degree. CD means comparative degree and PD means positive degree. The given sentence is in superlative degree. How can we identify that given sentence is in superlative degree? So we have identification mark the plus superlative form of adjective. So it tells us that the given sentence is in superlative degree and we have to convert it into comparative degree and positive degree. Then how to convert it into comparative and positive degree? So look at the sentence. Okay, बघा, he thought that, ह्याचा विचारच करू नका. आता खरं पाहिलं तर ह्याचं ॲनालिसिस बघितलं. सो दिस इज द सबऑर्डिनेट क्लॉज दॅट ही इज द ग्रेटेस्ट मॅजिशियन इन द वर्ल्ड. सो वी हॅव टू चेंज द डिग्री इन टू सबऑर्डिनेट क्लॉज. बघा, आपल्याला सबऑर्डिनेट क्लॉज मध्ये डिग्री चेंज करायची, परंतु ज्या वेळेला तुम्ही डिग्रीचं हे चेंज करण्याचा विचार करत असाल त्यावेळेला ही थॉट दॅट हे नाहीच आहे असं समजून टाका. इथं म्हणजे वाक्य कुठलं राहील आपल्याला, हा सबऑर्डिनेट इथं नाहीच आहे, काय इथं विषयच नाही, हा पार्टच नाही असं समजून टाका. ही इज द ग्रेटेस्ट मॅजिशियन इन द वर्ल्ड. आता किती सोपं झालं वाक्य बघा, हे काढूनच टाका. जम्बलिंग कशाच होतं, आता हे काय करायचं, हे नाहीच असं समजायचं. ही इज द ग्रेटेस्ट मॅजिशियन इन द वर्ल्ड. आता ही इज द ग्रेटेस्ट मॅजिशियन इन द वर्ल्डचं काय होईल रे, समजा कंपॅरेटिव्ह डिग्री. ही इज ग्रेटर दॅन एनी अदर magician in the world. So this will be the comparative degree of this sentence. हे मी मुद्दाम डेलिबरेटली स्मॉल काढलेलं आहे ही, कारण का बघा, आता हे वाक्य झालं की काय करायचं, ज्याचा आपण विचार करणं सोडून दिलं होतं मागाशी त्याला इथनं उचलून इथं घ्यायचं. ही थॉट दॅट आहे असं इथं लिहायचं फक्त, ह्यात ही थॉट दॅटला ही इज द ग्रेटर दॅन एनी अदर मॅजिशियन इन द वर्ल्ड. आणि आता हे जर कंपॅरेटिव्ह झालं, आता हे जर पॉझिटिव्ह डिग्री कसं करायचं बघा, ही थॉट दॅट तसंच ठेवायचं. ही थॉट दॅट, ओके, हे आहे असंच ठेवा, ह्याचा नाही असं, हे इकडचा पार्ट नाही आहे असं समजून टाका. आपल्याला कशामध्ये करायचं आहे, ह्याच्यामध्ये डिग्री चेंज करायची आहे. ही थॉट दॅट. आता काय करणार रे, एनी अदर आहे इथं, ग्रेटेस्ट द प्लस ग्रेटेस्ट आहे म्हणजे काय करणार, नो अदर. ही थॉट दॅट नो अदर मॅजिशियन इन द वर्ल्ड इज ॲज ग्रेट ॲज ही. आता ही इज लिहिलं तरी चालू शकते किंवा ही. आता इलिप्सिस होणार आहे कारण या ठिकाणी समजा इज लिहिलं. इलिप्सिस कॉन्सेप्ट आपण सांगितलं होतं माझ्या मते कॉम्पिटिटिव्ह एक्झामच्या पहिल्या, ती जी सिरीज आहे आपली कॉम्पिटिटिव्ह ग्रामरची, त्याच्या पहिल्या व्हिडिओमध्ये कदाचित सांगितलं असेल. आता मला पण नेमकं आठवत नाही कुठल्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, पण मी सांगितलं होतं व्हॉट इज मेंट बाय इलिप्सिस. तर बघा, या ठिकाणी पण इज आहे, या ठिकाणी पण इज आहे, मग सेकंडला जे इज आलेलं आहे त्याचं काय होणार आहे, इलिप्सिस होणार आहे. हा, इथं जर आर असतं तर मग इथं आपण इज ठेवलं तरी चालते. मग बघा कसं झालं हे वाक्य, ही थॉट दॅट नो अदर मॅजिशियन इन द वर्ल्ड इज ॲज ग्रेट ॲज. हे जे ॲज ग्रेट ॲज आहे हे काय दाखवते की ही पॉझिटिव्ह डिग्री आहे. या ठिकाणी जे हे ग्रेटर आणि दॅन हे काय दाखवते की ही कंपॅरेटिव्ह डिग्री आहे. लक्षात ठेवा, डिग्रीचं आपलं हे पहिलं सेंटेन्स असेल माझ्या मते या इतक्या एक्सरसाइजमध्ये. तर बघा, हे ग्रेटर दॅन कंपॅरेटिव्ह डिग्री दाखवते, हे ॲज ग्रेट ॲज पॉझिटिव्ह डिग्री दाखवते आणि हे सुपरलेटिव्ह डिग्री दाखवते. ओके, आता दुसरं सेंटेन्स बघूया आपण. द बुक दॅट आय रेड यस्टरडे इज व्हेरी इंटरेस्टिंग अँड व्हॉट इज द इन्स्ट्रक्शन फॉर द गिवन सेंटेन्स, आयडेंटिफाय द सबऑर्डिनेट क्लॉज. सो लिटिल बिट इझी. हे इझी आहे खरं. आजचा जो सेशन आहे मी ते डेलिबरेटली 9वी-10वीच्या स्टुडंट्सना असं समोर ठेवून हा केलेला आहे.
याचा अर्थ असा नाही की हायर लेवलच्या स्टुडंट्सनी पाहू नका. दिस इज व्हेरी मच बेसिक फॉर यू. म्हणजे जरी 11वी 12वी किंवा त्याच्यापेक्षा पुढच्या स्टँडर्डच्या विद्यार्थ्यांनी जरी बघितलं तर त्यांचं बेसिक कव्हर होईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपण केवळ एक्झाम्पलची उत्तरं देत नाही तर त्याचं एक्सप्लेनेशन पण करतोय. लक्षात घ्या, ज्या ठिकाणी शक्य आहे, माझ्या मते आतापर्यंत मी सगळ्याच एक्झाम्पलच्या उत्तरांचं एक्सप्लेनेशन केलेलं आहे. आणि त्यामुळं व्हिडिओ काळजीपूर्वक बघा. कारण का, तुम्हाला एका व्हिडिओमध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे एक्झाम्पल्स बघतोय आणि त्यामुळे त्या वेगवेगळ्या प्रकारचे सगळे कॉन्सेप्ट एका व्हिडिओमधून आपल्याला मिळणार आहेत. म्हणून काळजीपूर्वक न स्किप करता, कुठले एक्सप्लेनेशन न स्किप करता बघा. तरी पण तुम्हाला जर शंका वाटली काय तर मला कमेंटमध्ये कळवाच. ओके, तर या ठिकाणी आपल्याला बघा, आयडेंटिफाय द सबऑर्डिनेट क्लॉज. सबऑर्डिनेट क्लॉज आपल्याला या ठिकाणी ओळखायचं आहे. सबऑर्डिनेट क्लॉज, व्हॉट इज मीन बाय सबऑर्डिनेट क्लॉज? सो देर आर 2 टाइप्स ऑफ क्लॉजेस, मेन क्लॉज, सबऑर्डिनेट क्लॉज. सो हाऊ टू आयडेंटिफाय द सबऑर्डिनेट क्लॉज which is dependent, which doesn't have separate existence, which is dependent on main clause for its existence is subordinate clause. So which is dependent here, which clause is dependent here? So what is meant by first clause? So clause which has subject and predicate, so we call it as a clause. आता या ठिकाणी तर फायनाइट क्लॉजच आहे. आणि फायनाइट क्लॉज ओळखायचं तर खूप सोपं. कारण का, जर फायनाइट सबऑर्डिनेट क्लॉज ओळखायचं असेल तर त्याच्या अगोदर तुम्हाला कंजंक्शन आलेलं असतं. सबऑर्डिनेटर या ठिकाणी सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन हे आलेलंच असतं. कशामध्ये? फायनाइट मध्ये. नॉन फायनाइट मध्ये येत नाही. येऊ शकतं किंवा येत पण नाही नॉन फायनाइट मध्ये. परंतु फायनाइट जर क्लॉज असेल तर त्यामध्ये मात्र कंजंक्शन सबऑर्डिनेटिंग त्या क्लॉजच्या अगोदर आलेलं असतं. दॅट सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन इंट्रोड्युसेस दॅट क्लॉज, डिपेंडंट क्लॉज. मग या ठिकाणी कुठला आहे रे? दॅट हे कंजंक्शन. म्हणजे आपल्या क्लॉजची, सबऑर्डिनेट क्लॉजची सुरुवात दॅट पासून झाली हे तर आपल्याला कळालं. मग शेवट कुठं झालेला आहे? आता बघा, द बुक दॅट आय रेड यस्टरडे, हे इथपर्यंत येऊन संपते. बघा, आपल्या जे डोक्यात फंक्शनल ग्रामर झाले त्याचा पण थोडासा वापर करा ना. कुठं बाबा, हा आता हे घालून टाका. द बुक इज व्हेरी इंटरेस्टिंग. होते ना, वाक्य होते. हे सब्जेक्ट आणि त्याचा हा मेन वर्ब, या वाक्याचा हा सब्जेक्ट आणि त्याचा हा मेन वर्ब, आणि हे काय कॉम्प्लिमेंट. वाक्य ओके इट हॅज सेपरेट एक्झिस्टन्स. ओके, हे वाक्य होते. आता दॅट आय रेड यस्टरडे, ह्याच्यामध्ये बघा, हा काय आहे? सब्जेक्ट. हा रेड. आता रेड आहे बरं का, हा रीड नाही आहे. का रीड नाही आहे? कॉन्सेप्ट लक्षात घ्या. इथं जर रीड असतं तर इथं यस्टरडे आलं नसतं. इथं यस्टरडे आहे म्हणून इथं काय आहे? VED आहे. VED, VI, V0 सगळे व्हर्ब फॉर्मचे व्हिडिओ आहेत आपले. त्यात बघा कुठले कुठले फॉर्म्स आहेत ते. आय रेड या ठिकाणी हे VED आहे. मग हा सब्जेक्ट झाला, हा सगळा प्रेडिकेट झाला, यातलं यस्टरडे हे ॲडव्हर्बियल झालं. ठीक आहे, आपल्याला ॲनालिसिस करायचं नाही. हा कंजंक्शन, हा सब्जेक्ट, हा व्हर्ब फ्रेज, हे ॲडव्हर्बियल, हे त्याच्यातलं इंटरनल ॲनालिसिस होईल क्लॉजचं. पण ठीक आहे, आपल्याला इतक्या लांब जायचं नाही. हे TYBA ला आहे. TYBA ला पण इंटरनल ॲनालिसिस करत नाही आपण क्लॉजचं. TYBA चा प्रश्न काय असतो? पेपर नंबर 8चा शिवाजी विद्यापीठामध्ये, आयडेंटिफाय द सबऑर्डिनेट क्लॉज और अंडरलाइन द सबऑर्डिनेट क्लॉज अँड आयडेंटिफाय इट्स टाईप. मग त्या ठिकाणी तुम्हाला टाईप पण लिहावा लागतो. मग टाईप लिहिताना तुम्हाला आता या ठिकाणी तुम्हाला टाईप विचारले नाही, हा सबऑर्डिनेट क्लॉज आहे. जर तुम्हाला टाईपच सांगायचा असेल या ठिकाणी तर हा रिलेटिव्ह क्लॉज आहे, RCL म्हणतात. किंवा आता तुमच्या 10वीच्या लेवलला ह्याला ॲडजेक्टिव्ह क्लॉज पण म्हणतात. मग रिलेटिव्ह क्लॉज किंवा ॲडजेक्टिव्ह क्लॉज कशावरून ओळखायचा? तर बघा, ॲडजेक्टिव्ह काय करतो रे? एक्स्ट्रा माहिती सांगायचं काम करतो. कुणाबद्दल? नाऊनबद्दल एक्स्ट्रा माहिती सांगायचं करतो. तसंच ह्यानं पण कुणाबद्दल एक्स्ट्रा माहिती सांगितली? या बुकबद्दल. बघा, जर ॲनालिसिसच बघायचं म्हणलं तर बाळांनो ही सगळी NP आहे. नाऊन फ्रेज, नाऊन फ्रेज मधला हा नाऊन हेड, हे डिटर्मिनर आहे, मॉडिफायर आहे. आणि या नाऊन बद्दल, या बुक बद्दल एक्स्ट्रा माहिती सांगायचं काम कुणी केलेलं आहे? या क्लॉज दॅट आय रेड यस्टरडे. सो दिस इज RCL which functions as modifier. So it modifies the meaning of head word book and this is noun and so this is functioning like adjective, so we call it as adjective adjective clause. And here we have finite verb phrase within this सबऑर्डिनेट क्लॉज. सो दिस इज फायनाइट ॲडजेक्टिव्ह क्लॉज. आता फायनाइट वर्ब फ्रेज म्हणजे काय आणि नॉन फायनाइट वर्ब फ्रेज म्हणजे काय ह्याचा आपण सेपरेट व्हिडिओ केलेला आहे, तो तुम्ही अवश्य बघा. तुम्हाला सगळे फायनाइट आणि नॉन फायनाइटच्या संदर्भात जे काही डाऊट्स असतील ते सगळे क्लिअर होतील. ओके, या ठिकाणी तर उत्तर बघूया. दॅट आय रेड यस्टरडे हे सबऑर्डिनेट क्लॉज आहे. आणि जर आपल्याला टाईप सांगायचं असेल तर हा रिलेटिव्ह क्लॉज किंवा ॲडजेक्टिव्ह क्लॉज आहे. बघूया पुढचे एक्झाम्पल्स. एक्झाम्पल बघा,
रमेश, आय वॉन्ट युअर बुक ऑफ इंग्लिश ग्रामर, सेड सुरेश. चेंज इन टू रिपोर्टेड स्पीच. या प्रकारचं पहिल्यांदाच एक्झाम्पल घेतो आपण. रिपोर्टेड स्पीच म्हणजेच आपल्याला इनडायरेक्ट स्पीच मध्ये करायचं, म्हणजेच काय करायचंय, दिलेलं सेंटेन्स आपल्याला नॅरेट करायचं आहे. रमेशनं जे काय सुरेशला म्हणलेलं आहे समजून घ्या. व्हॉट इज मेंट बाय रिपोर्टेड स्पीच. सो व्हॉट इज युअर रोल हिअर. युअर रोल इज like a reporter. You are going to report the given sentences. So whatever Ramesh has said to Suresh, you are reporting this, whatever it may be, to somebody else. So what is your role? You are reporter, and you have to report the given sentence. You have to convert it into reported speech. So you must know what are the necessary changes while converting given sentences or direct sentence into indirect sentence. बघा आता या ठिकाणी पहिल्यांदा बघा हे सगळं काय केलेलं आहे, जो कोण बोलतोय तो इकडे सेड सुरेश म्हणून मागं नेलेला आहे वाक्याच्या. ज्याला कोणाला बोललं गेलेलं आहे तो या ठिकाणी इन्व्हर्टेड कॉमाच्या आत म्हणजेच डायरेक्ट स्पीच मध्ये आहे. या ठिकाणी बघा मी मुद्दाम या ठिकाणी स्वल्पविराम दिसतोय तुम्हाला, कारण का या ठिकाणी फुल स्टॉप नाहीये, कारण का सेड सुरेश पुढे गेलेला आहे. पंक्च्युएशन मार्क्स पण लक्षात घ्या. आणि आता ह्याचं आपल्याला वाक्याचं उत्तर लिहायचं आहे. तर हे वाक्याचं उत्तर लिहिताना काय करायचं, जो मागं गेलेला आहे जो बोलतोय तो पुढे घ्यायचा. कोण बोलतोय, सुरेश. सुरेश सेड. आता काही जणांचा, भरपूर जणांचा म्हणजे अशा प्रकारे ते डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच शिकतात की जर सेड टू असेल तर टोल्ड वापरा आणि नुसतं सेड असेल तर सेड तसंच ठेवा, परंतु तसा रूल नाही. आता या ठिकाणी आपल्याला ज्याच्याशी बोलला गेलेला तो पण आहे या ठिकाणी, त्यामुळे या ठिकाणी आपल्याला सेड वापरून चालणार नाही. या ठिकाणी काय वापरावं लागेल, टोल्ड वापरावं लागेल. आणि सगळ्यात महत्वाचा आणखीन एक रूल लक्षात घ्या, टोल्ड नंतर टू वापरायचं नाही. डायरेक्ट जो कोण ऐकणार आहे त्यालाच इनडायरेक्ट ऑब्जेक्ट म्हणतात, तो या ठिकाणी घ्यायचा असतो. कोण आहे त्या रमेशला बाहेर काढायचं, चल म्हणायचं बाहेर. सुरेश टोल्ड रमेश. आणि मग आता इथनं पुढं तुम्हाला जे काही चेंजेस करायचे ते चेंजेस करायचं. आय वॉन्ट युअर बुक ऑफ इंग्लिश ग्रामर. आय म्हणजे कोण, सुरेश. म्हणजे आयचं रूपांतर कशामध्ये होणार, ही. आता या ठिकाणी बघा, या ठिकाणी ठीक आहे, तुम्हाला मी गोंधळ काय होतोय ते सांगतो. वॉन्टचं काय झालं, वॉन्टेड. सिंपल प्रेझेंट कन्व्हर्टेड इन टू सिंपल पास्ट. सो ही वॉन्टेड. युअर कुणासाठी आलेला आहे, रमेशसाठी आलेला आहे, म्हणजे इथं झालं हिज बुक ऑफ इंग्लिश ग्रामर. आता या ठिकाणी गोंधळ काय होते बघा, सुरेश टोल्ड रमेश. आता या ठिकाणी आणखीन एक दॅट, हे जे कंजंक्शन असतं ते वापरलं तरी चालतं, वापरलं नाही तरीच पण चालू शकतो, ओमिट करू शकतो, पण त्याला पण कंडिशन्स आहेत कुठं ओमिट करायचं कुठं नाही. पण या ठिकाणी हे कंजंक्शन तुम्ही वापरा, हे ओमिट करू नका. सुरेश टोल्ड रमेश दॅट ही वॉन्टेड हिज बुक ऑफ इंग्लिश ग्रामर. आता ही आणि हिज हे जे कंजंक्शन प्रोनाउन्स आलेले आहेत ते गोंधळात टाकू शकतात. हा ही कुणाबद्दल आहे, हा हीच कुणाबद्दल आहे. मग जर असं जर कन्फ्युजन होत असेल तर हे ही कुणाबद्दल आलेलं आहे बाबा, सुरेश बद्दल. इथं त्याचं नाव लिहा. आणि इथं कोण आहे, रमेश बद्दल त्याचं नाव लिहा. वाटलं तर कंसामध्ये ब्रॅकेटमध्ये तुम्ही तसं लिहू शकता. बघा पहिल्यांदा काय केलं, सेडच्या ऐवजी इथं आपण रिपोर्टिंग व्हर्ब कुठला वापरला, या ठिकाणी टोल्ड वापरलेला आहे. त्यानंतर या ठिकाणी कंजंक्शन वापरला आपण, पंक्च्युएशन मार्क्स काढून टाकले, डबल इन्व्हर्टेड कॉमा वगैरे कॉमा काढून टाकला, त्याऐवजी दॅट वापरलं. काही पुस्तकांमध्ये तुम्हाला ते दॅट वगळलेलं दिसेल, वगळलं पण जाऊ शकतं, म्हणूनच माझ्याकडनं ते फ्लोमध्ये लिहायचं पण राहून गेलं होतं. तर ते या ठिकाणी दॅट वापरायचं, पण तुमच्या लेवलला तुम्ही ते वापरा. आणि त्यानंतर आतले मग प्रोनाउनमध्ये टेन्समध्ये काय होत आहेत ते चेंजेस बघा. आणि ॲडवर्ब्स टाइम्सशी रिलेटेड वगैरे जे काय ॲडवर्ब्स वगैरे असतील त्याच्यामध्ये चेंजेस होतात. आता ते या ठिकाणी आलेलंच नाही आहे, त्यामुळे तो चेंज आपण या ठिकाणी दाखवू शकत नाही आहे. परंतु जर आले ॲडवर्ब्स टाइम्सशी रिलेटेड वगैरे, तर म्हणजे समजा टुडे, येस्टरडे वगैरे यासारखे जर आले ॲडवर्ब्स प्लेसशी रिलेटेड, तर ते त्याच्यामध्ये पण समजा टुडेचं काय होतं, येस्टरडेचं काय होतं ते लक्षातच ठेवा सगळा चार्ट. ओके. आता या पुढचं एक्झाम्पल बघूया आपण. राज did not like the presentation, make it affirmative. So given sentence is negative sentence and we have to make it affirmative without changing the meaning. हे सगळ्यात महत्त्वाचं असेल, कारण जर
मिनिंग चेंज होत असेल आणि अफर्मेटिव्ह करायचं असेल तर फक्त काय करावं लागेल तर आपल्याला या ठिकाणी निगेशन दाखवणार कोण आहे डिड नॉट, ते डिड नॉट काढून टाकावं लागेल. परंतु इफ यू वॉन्ट टू सस्टेन द मिनिंग देन आपल्याला काहीतरी थोडंसं वेगळा या वाक्यामध्ये बदल करावा लागेल. वी हॅव टू मेक लिटिल बिट चेंजेस इन द गिवन सेंटेन्स अँड व्हॉट आर दिस चेंजेस वी हॅव टू अंडरस्टँड इट. बघा आता डिड नॉट लाईक, डिड नॉट लाईक, डिड नॉट का आलेला आहे तर ह्याचा अर्थ दिलेल्या वाक्यामध्ये काय नसणार आहे, ऑपरेटर नसणार आहे, म्हणजेच ऑक्झिलरी नसणार आहे. आणि ऑक्झिलरी नाही म्हणून कुणाची मदत घ्यावी लागली, डू डज डीड, आणि डीडची घ्यावी लागली. ह्याचा अर्थ डीडची मदत घ्यावी लागली, ह्याचा अर्थ दिलेलं वाक्य सिंपल पास्ट मधला आहे. आता आपल्याला अफर्मेटिव्ह करायचं आहे म्हणजे हे डिड नॉट काढावं लागेल. परंतु जर डिड नॉट काढून टाकला आपण, राज लाईक्ड करावं लागेल बरं का. लाईक्ड म्हणजे अजून उत्तर नाही गेलं, आता आपण उत्तराकडे जायचं आहे. आपण डिड नॉट काढलं तरी ते लाईक्ड होणार, कारण का डिड काढून टाकलेलं आहे. त्यामुळे इथं सिंपल पास्ट दाखवण्यासाठी व्ही ईड घ्यावं लागेल, लाईक्ड द प्रेझेंटेशन. पण जर आपण असं म्हटलं राज लाईक्ड द प्रेझेंटेशन तर काय होईल रे, वाक्याचा अर्थच काय होऊन जाईल, पूर्ण विरुद्धचा अर्थ होऊन जाईल पूर्ण वाक्याचा अर्थ. कारण ह्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की राजला आवडलेलं नव्हतं प्रेझेंटेशन. आणि जर तुम्ही नुसतं डिड नॉट काढून टाकलं आणि लाईक्ड जरी केलं या ठिकाणी सिंपल पास्ट दाखवण्यासाठी, ठीक आहे माझं सिंपल पास्ट दाखवायचं मी लाईक्ड केलं, पण तरी पण वाक्य चुकेल. का वाक्य चुकेल तर वाक्याचा अर्थ तुम्ही सस्टेन करू शकला नाही. आणि म्हणून वाक्याचा अर्थ तुम्हाला सस्टेन करायचा, म्हणून या ठिकाणी आवडलेलं नाही हे दाखवायचं असेल तर काय करा, डिसलाईक्ड करा ना तुम्ही. आहे ना, सोपं आहे आपल्याकडे, सोपं आहे. विल मेक इट इझी. लाईक्डच्या ऐवजी काय करा, डिसलाईक्ड. राज डिसलाईक्ड द प्रेझेंटेशन. झालं आपला जो वाक्य मागाचं वाक्य जे दाखवत होतं अर्थ, तोच वाक्य आता आपलं पण त्याचा अर्थ दाखवते वाक्य, आपला मिनिंग सस्टेन झालेलं आहे. मग उत्तर कसं होईल, राज डिसलाईक्ड द प्रेझेंटेशन. तर बघूया अजून पुढची काही एक्झाम्पल्स होत आहेत का. बघा या सेशनची शेवटची 2 एक्झाम्पल्स. आय हॅव फेथ डॅश डॅश गॉड, यूज प्रेपोजिशन. सो हिअर वी हॅव टू यूज प्रेपोजिशन. आता या ठिकाणी काय होतो गोंधळ बघा. वी आर मराठी स्पीकर्स आणि आपण मराठीत काय म्हणतो, माझा देवावर विश्वास आहे. आणि हेच ज्या कॉमन मिस्टेक्स होतात म्हणजे मराठी स्पीकरच्या असतील किंवा इंग्लिश ॲज अ सेकंड लँग्वेज किंवा फॉरेन लँग्वेज म्हणून जे शिकतात त्यांच्या ज्या चुका होतात त्याचा हा खूप मोठा एरिया आहे, प्रेपोजिशन. आणि या चुका होण्याची कारणं म्हणजे काय नेमकी, तर आपल्या भाषेत जे आहे आपण ते जसंच्या तसं ट्रान्सफर करायला बघतो, परंतु तसं नसतं ना. म्हणजे एक अप्लाइड लिंग्विस्टिक्स म्हणून पोस्ट ग्रॅज्युएशनला असतो, ते स्पेशलायझेशन आहे MA लेवलला, पोस्ट ग्रॅज्युएशन लेवलला. तर त्यामध्ये तुम्हाला ते आहे स्टडीची ब्रँचमध्ये त्यात कॉन्ट्रास्टिव्ह ॲनालिसिस. कॉन्ट्रास्टिव्ह ॲनालिसिस म्हणजे काय, तर ते ज्या 2 लँग्वेजेस आहेत, सपोज युअर मदर टंग मराठी आणि सपोज युअर टार्गेट लँग्वेज लाईक यू आर लर्निंग नाउ सपोज इंग्लिश. सो इंग्लिश इज टार्गेट लँग्वेज. सो ते टार्गेट लँग्वेज आणि तुमची मदर टंग ह्याच्यामध्ये काही ना काही समजा कॉन्ट्रास्ट आहेत ना. आता उदाहरणार्थ कॉन्ट्रास्ट सांगायचं म्हटलं तर एक कॉन्ट्रास्ट सांगतो तुम्हाला मराठी आणि इंग्लिशमधला. आपल्याकडे ओ हा साऊंड आहे, ओ, परंतु इंग्लिशमध्ये ओ हा साऊंड नाही. पण काय करतो आपण, जो जसाच्या तसा ट्रान्सफर करतो. उदाहरणार्थ आपण गो म्हणतो, परंतु ओ हा साऊंडच नाही इंग्लिशमध्ये. त्याचं गौ म्हणजे जर त्याचं गौ हे आता त्याचं ट्रान्स्क्रिप्शन झालं औ, पण आपण काय करतो ह्याला गो करून टाकतो. गो म्हणजे आपल्या भाषेत आहे ओ हा साऊंड, म्हणून आपण त्याला इंग्लिशकडे ट्रान्सफर केला हा साऊंड, परंतु हा ओ हा साऊंड नाहीच आहे. ब्रिटिशमध्ये औ आहे आणि तुम्हाला अमेरिकनमध्ये आऊ च्या ऐवजी औ हा साऊंड तिथं मिळू शकतो तुम्हाला, गौ आणि गाऊ. पण ओ नुसता ओ हा साऊंड तुम्हाला इंग्लिशमध्ये भेटणारच नाही. हा इंडियन इंग्लिशमध्ये आहे. देर आर ओनली व्हरायटीज. मग त्या व्हरायटीमधली एक व्हरायटी कुठली, इंडियन इंग्लिश. तर ह्या इंडियन इंग्लिश व्हरायटीमध्ये त्यातल्या त्यात आपण आता मराठी स्पीकर आहे, आपल्या व्हरायटीमध्ये कुठला साऊंड येतोय, मग हा ओ हा साऊंड येतो. मग हे कॉन्ट्रास्टिव्ह अनालिसिस सांगण्याचं काय कारण होतं, तर बघा आपण काय करतो, माझा देवावर विश्वास आहे, वर
आणि वर म्हणजे काय, मग ऑन वापरून टाकतो. आय हॅव फेथ ऑन गॉड. परंतु आय हॅव फेथ ऑन गॉड हे इंग्लिशमध्ये चुकीचं स्ट्रक्चर आहे. मग इंग्लिशमध्ये काय आहे, आय हॅव फेथ इन गॉड. हे ऑन हे चुकीचं आहे आणि म्हणून हा खूप महत्त्वाचा एरिया आहे. तुम्ही अवश्य म्हणजे या प्रेपोजिशनच्यासाठी जेवढे काय रेफरन्सेस तुम्हाला घेता येतील, चांगली काय पुस्तकं वाचता येतील तेवढी अवश्य वाचा, कारण ह्याच्यामध्ये आपण खूप मिस्टेक्स करतो आणि स्पर्धा परीक्षेत सुद्धा ह्या अशा प्रकारचीच एक्झाम्पल्स विचारले जातात आणि आपण तिथं मिस्टेक करून बसतो आणि आपण आपले मार्क्स लूज करतो. आणि आणखीन दुसरा एक प्रॉब्लेमॅटिक एरिया तो म्हणजे आर्टिकल्स वापरायचा. आता आर्टिकल्स वापरायचा प्रॉब्लेमॅटिक एरिया का आहे, तर आपल्या हे ज्या लँग्वेजेस आहेत इकडच्या आपल्या इंडियन लँग्वेजेस असतील त्याच्यामध्ये आपण आर्टिकल वापरतच नाही आहे. आर्टिकल्स कुठल्या लँग्वेजमध्ये, समजा आता या इंग्लिश लँग्वेजमध्ये आहे किंवा फ्रेंचमध्ये आहे, बहुतेक ते आहे, फ्रेंचमध्ये पण आहे. मग हे आर्टिकल्स वगैरे आपल्या लँग्वेजमध्येच नाही आहेत. मग ते वापरताना आपण कन्फ्यूज होऊन जातो, कुठलं आर्टिकल वापरायचं, कधी वापरायचं, हे खूप मग प्रॉब्लेम देतात आपल्याला या ठिकाणी. आता उदाहरणच घ्यायचं बघा, तर आय सॉ डॅश डॅश गर्ल डॅश डॅश गर्ल वॉज सिंगिंग अ सॉन्ग. मग आता ए अँड द ह्याच्यापैकी कुठलं वापरायचं, आता ह्यापैकी ए आणि ॲन आहेत ते कुठले आहेत, इनडेफिनाइट आर्टिकल्स आहेत. द जे आहे ते डेफिनाइट आर्टिकल आहे. आता बघा, मी एक मुलगी पाहिली इनडेफिनाइट, कुठली पाहिली काय फिक्स सांगितलेलं आहे की मी हीच मुलगी पाहिली असं काय आहे का. आय सॉ अ गर्ल. आता अ गर्ल वॉज सिंगिंग असं नाही म्हणू शकत आपण, कारण आता ती मुलगी डेफिनाइट झाली. तीच मुलगी आहे. आता ती जी तुम्ही मुलगी पाहिली तीच मुलगी काय करत आहे, गात आहे. मग ती मुलगी आता काय झाली, डेफिनाइट झाली. मग तुम्हाला आता इनडेफिनाइट आर्टिकल वापरता येणार नाही. म्हणजे ह्याच्यावरून एक लक्षात ठेवा, जर समजा अशी 2 वाक्य आली असतील किंवा पॅरेग्राफ असेल किंवा काय असेल, जर एखाद्या व्यक्तीचा किंवा कशाचा रेफरन्स जर पहिल्यांदा जर येत असेल तर तिथे तुम्ही अ वापरू शकता. असं पण नाही, त्याला पण काही कंडिशन्स आहेत. मग ती डेफिनाइट इनडेफिनाइट कसं आहे ते, परंतु शक्यतो आता बघा यासारखं वाक्य असेल तर हे आता इनडेफिनाइट आर्टिकल्स या ठिकाणी तुम्ही वापरू शकता. परंतु त्याच व्यक्तीचा वस्तूचा परत जर रेफरन्स येत असेल त्याला कनेक्टेड वाक्यामध्ये, आता हे समजा एक वाक्य आता हे 2 कनेक्टेड एकमेकांना वाक्य आहेत, त्याच व्यक्तीबद्दल बोलताय तुम्ही, काही डिस्क्रीट सेंटेन्सेस नाही आहेत किंवा पॅरेग्राफ असेल, तर त्याच व्यक्तीचा वस्तूचा जर परत एकदा उल्लेख होत असेल तर त्या ठिकाणी मात्र तुम्हाला डेफिनाइट आर्टिकल द वापरावं लागेल. हे पण खूप नियम आहेत. ॲन कधी वापरायचं, द कधी वापरायचं, 0 आर्टिकल कधी असेल, द कधी वापरायचं नाही, असे भरपूर नियम आहेत. त्याच्यावर वाटलं तर आपण वेगळं सेशन घेऊया. ओके, या ठिकाणी आज आपण 6 एक्झाम्पल्स पाहिली, परंतु या 6 वेगवेगळ्या प्रकारच्या एक्झाम्पल्समध्ये मी वेगवेगळे कॉन्सेप्ट्स कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर सगळ्यांनी हा व्हिडिओ वाटलं तर परत पहा, सगळे कॉन्सेप्ट्स परत एकदा समजून घ्या आणि जर आवडला तरच लाईक करा. आणि अजून जर माझ्या चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब पण करा. थँक्यू.